नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर एक्सप्लेन केलेला होता आणि आज आपण या व्हिडिओमध्ये त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्डमध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. बाबा आमटे कोणती नोकरी करीत होते, म्हणजे बाबा आमटे कोणतं काम करायचे, तर उत्तर येणार आहे बाबा आमटे वकिलीची नोकरी करत होते, म्हणजे ते लॉयर होते. सेकंड आहे आनंदवन कोणासाठी निर्मिले, म्हणजे आनंदवन कोणासाठी स्थापन केलं होतं किंवा त्याची निर्मिती कोणासाठी केली होती, तर उत्तर येणार आहे आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी निर्मिले. आता कुष्ठरोगी म्हणजेच काय, तर जे लेप्रोसी होते त्यांच्यासाठी आनंदवनाची निर्मिती केली होती. थर्ड आहे बाबा आमटेंनी पहिला दवाखाना कोठे काढला, म्हणजे त्यांचं पहिलं हॉस्पिटल कुठे होतं, तर उत्तर येणार आहे बाबा आमटेंनी पहिला दवाखाना वरोरा, जो जिल्हा चंद्रपूरमध्ये येतो, इथे काढला. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे बाबांची सहधर्मचारिणी साधना यांचे पूर्वीचे नाव काय, म्हणजे त्यांची जी पत्नी होती त्यांचं लग्नाच्या अगोदरचं नाव काय होतं, तर उत्तर येणार आहे बाबांची सहधर्मचारिणी साधना यांची पूर्वीचे नाव इंदू घुले असं होतं, म्हणजे त्यांचं लग्ना अगोदरचं नाव काय होतं, तर इंदू घुले. त्यानंतर आहे साधना आमटेंसाठी कोणता शब्द सर्वाधिक समर्पक ठरतो, म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा शब्द हा कोणता आहे, तर साधना आमटेंसाठी पतिव्रता हा शब्द सर्वाधिक समर्पक ठरतो, म्हणजे पतीची सेवा करणं किंवा त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला ऍड करणं हे काय आहे, त्यांच्यासाठी सर्वाधिक समर्पक आहे. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. बाबांनी पहिला दवाखाना डॅश डॅश सुरू केला, तर कुठे सुरू केला होता, आनंदवनमध्ये. बाबा आमटे वरोऱ्याच्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणजेच काय, तर व्हाईस प्रेसिडेंट किंवा व्हाईस चेअरपर्सन होते. कष्टाशिवाय जीवन नाही डॅश डॅश, त्याचं काय येणार आहे, तर कष्टाशिवाय जीवन नाही आणि त्यागाशिवाय सुख नाही. बोलका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर अबोल किंवा मुका, दोन्हीपैकी एक लिहू शकतो. डॅश डॅश त्यांनी आनंदवनाची निर्मिती केली, तर कुणासाठी आनंदवनाची निर्मिती केली होती, तर उत्तर येणार आहे कुष्ठरोगांसाठी. त्यानंतर थर्ड नंबर आहे योग्य जोड्या जुळवा, म्हणजेच मॅच द फॉलोइंग. पहिला आहे संवेदनशीलचं येणार आहे वृत्ती, संवेदनशील वृत्ती. महारोग्यांचे पुनर्वसन, 15 ऑगस्ट 1949 येणार आहे आनंदवनची निर्मिती. आणि फोर्थ आहे सहधर्मचारिणी साधना. अशा प्रकारे तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर येणार आहे थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे थोडीशी मोठी उत्तरं असणार आहेत. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन का निर्मिले, म्हणजे बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनाची निर्मिती का केली, तर उत्तर येणार आहे कुष्ठरोग्यांना समाजात तिरस्कार मिळत होता. हे जे कुष्ठरोगी होते, हे जे लेप्रोसी होते, त्यांना समाज झिडकारत होता, म्हणजे त्यांना चांगली वागणूक देत नव्हता. त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा नव्हती, म्हणजे त्यांना कुठे जरी राहिले तरी त्यांना ती समाजातली लोक त्रास द्यायची, म्हणजे त्यांच्यासाठी अशी सेफ कोणती जागा नव्हती. योग्य उपचार मिळत नव्हते, म्हणजे त्यांना जे उपचार हवे होते ते सुद्धा मिळत नव्हते. त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी म्हणून बाबा आमटे यांनी आनंदवन निर्मिले. त्यांना सन्मानाने म्हणजे आदराने जगता यावं, त्यांना छानपणे त्यांचं जीवन जगता यावं, याच्यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनाची निर्मिती केली होती. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे वरोऱ्यातील श्रमाश्रमाच्या प्रयोगाचे वर्णन करा, म्हणजे वरोऱ्यामध्ये जो चालू केलेला होता श्रमाश्रम नावाचा प्रयोग, त्याचं वर्णन करायला सांगितलेलं आहे. तर उत्तर येणार आहे वरोऱ्यातील बाबा आमटेंनी श्रमाश्रम सुरू केला होता, म्हणजे वरोऱ्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर श्रमाश्रम नावाचा प्रयोग चालू केला होता. तिथे काय होतं, तर कुष्ठरोग्यांनी स्वतः काम करून जगावे, म्हणजेच काय, तर त्यांनी स्वतः काम करून जगायचं आहे, ही त्यांची काय होती, तर कल्पना होती. कुष्ठरोग्यांना काम दिले, त्यांनी शेती व उद्योगी कामं केली. आता कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी कामं दिली होती, त्यांना शेती करायला लावली होती, त्यामुळे ते स्वावलंबी बनले, म्हणजेच काय, तर ते इंडिपेंडंट बनले होते. त्यांना आत्मविश्वास व सन्मान मिळाला, त्यांच्यामध्ये काय झालं होतं, तर कॉन्फिडन्स आला होता आणि त्याच्यासाठी त्यांना सन्मान पण मिळाला होता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे साधना आमटे यांची माहिती लिहा. आता साधना आमटेंबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला सांगितली आहे. उत्तर आहे साधना आमटे या मराठी समाजसेविका होत्या, म्हणजे त्या समाजाच्या सेवा करणाऱ्या, तर त्या कोण होत्या, समाजसेविका. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, म्हणजे कुष्ठरोग्याच्या पुनर्वसनासाठी त्यांनी जे चंद्रपूरमध्ये आनंदवन उभारलं होतं, त्या आश्रमाच्या उभारणीमध्ये त्यांचा पण तेवढाच सहभाग होता, म्हणजेच काय, त्यांच्या पतीसोबत त्यांचा पण तेवढाच वाटा होता.
त्यानंतर आहे समानार्थी शब्द लिहा, म्हणजे मिनिंग्स लिहायचे आहेत. वृत्तीचे येणार आहे वर्तन, आचरण किंवा स्वभाव. वेदनाचे येणार आहे त्रास, व्रत, वसा किंवा प्रण. आणि उमेदचे येणार आहे जिद्द किंवा इच्छा. त्यानंतर खाली आहे खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ध्यास घेण्याचं मीनिंग येणार आहे एकाग्र होणे किंवा सतत एकाच गोष्टीचा विचार करणे. आता सेंटेन्स काय बनणार आहे? परीक्षेत प्रथम येण्यासाठी कोमलने अभ्यासाचा ध्यास घेतला. सेकंड आहे गुण्यागोविंदाने राहणे म्हणजे आनंदाने राहणे. बाबांनी निर्माण केलेली ही वसाहत अनेक वर्ष गुण्यागोविंदाने राहत होती. थर्ड आहे उमेद असणे म्हणजे आशा असणं, होप्स असणं. आणि त्याचं सेंटेन्स काय तयार होणार आहे? तर महारोग्यांच्या मनात जगण्याची उमेद होती. त्यानंतर आहे आत्मसात करणं म्हणजे स्वीकारणं, आपलेसं करणं किंवा अवगत करणं. याच्यापैकी एक कोणताही तुम्ही लिहू शकता. कष्टाशिवाय जीवन नाही, त्यागाशिवाय सुख नाही, अशी सुवचने साधना आमटे यांनी आत्मसात केली. आणि लास्ट आहे पाझर फोडणे म्हणजेच काय तर दया येणे. बाबा आणि ताईने अपार कष्ट करून त्या दगडांना पाझर फोडलं. अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्यात उपयोग कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.